नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अध्यापन शास्त्रीय विश्लेषण या भागामध्ये आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचा अर्थ लक्षात घेतला, अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाच्या विविध पायऱ्या लक्षात घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने हेतूची जाणीव, विद्यार्थ्यांच्या कल्पनांची जाण, त्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागाची संधी, अमूर्त कल्पनांचा विकास, विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रगतीचं मूल्यांकन ही 6व्या क्रमांकाची पायरी इथे आपण लक्षात घेणार आहोत. मग आता प्रगतीचं मूल्यांकन आपल्याला अध्यापन शास्त्रीय विश्लेषणामध्ये लक्षात घ्यावायचं आहे. मग प्रगतीचं मूल्यांकन म्हणजे नेमकं काय? सुरुवातीला इथे काय दिलं आपण ते वाचूया की आपण ज्या हेतूने मुलांना शिकवले तो साध्य झाला की नाही यासाठी घटकासंदर्भात मूल्यमापन कृती देणे आवश्यक आहे किंवा इथे ते अपेक्षित आहे. मग आता या अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाच्या एका पायरीमध्ये आपण लक्षात घेतलं होतं किंवा अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचा अर्थ लक्षात घेतानाही पाहिलं होतं की आपल्याला हा घटक का शिकवावयाचा आहे. मग का शिकवायचा म्हणजे मग याचे काही उद्दिष्ट होते, आपण हे लक्षात घेतलं होतं. प्रत्येक पाठाचे काही उद्दिष्टे असतात. मग आपण पाठ पूर्ण केल्यानंतर तो पाठ पूर्ण शिकवून झाल्यानंतर आपण जी उद्दिष्ट ठरवलेली होती तर ती साध्य झालीत की नाही हे या पायरीमध्ये आपल्याला बघायचं आहे. प्रगतीचं मूल्यांकन म्हणजे काय की आपण ज्या उद्देशाने हा पाठ शिकवायला सुरुवात केली होती किंवा आपण ज्या उद्देशाने हा पाठ पूर्ण केला तो उद्देश सफल झाला की नाही. तर हे लक्षात घेणं म्हणजेच काय की विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करावायचं आहे. मग आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? निश्चितच तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील. आपण जो घटक शिकवलेला आहे त्या घटकासाठी आपल्याला काही प्रश्न विचारावे लागतील किंवा त्या घटकावर आधारित काही प्रश्न असतील. उदाहरणार्थ आपण पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात मागच्या काही पायऱ्यांपासून उदाहरण लक्षात घेत आहोत. मग आता पृथ्वीचं अंतरंग हा पाठ पूर्ण शिकवून झाला आपला आणि मग आता या संदर्भामध्ये आपला उद्देश होता की विद्यार्थ्यांना पृथ्वीचं अंतरंग म्हणजे काय हे त्यांना समजलं पाहिजे किंवा त्याचा अर्थ त्यांना लक्षात आला पाहिजे किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे त्याला समजलं पाहिजे किंवा गाभ्याचे प्रकार कोणते आहेत हे त्याला सांगता आलं पाहिजे, प्रावरणाची जाडी किती आहे हे त्याला सांगता आलं पाहिजे किंवा मग भूपृष्ठाची किंवा भूकवचाची जाडी किती आहे किंवा त्यामध्ये कोणते खनिज द्रव्य आढळतात हे त्याला सांगता आलं पाहिजे. असे काही आपले उद्देश होते आणि मग हे उद्देश पूर्ण झालेत की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे प्रश्न विचारावे लागतील. मग हे प्रश्न कसे असतील तर हे पूर्णपणे आपल्या घटकावर आधारित असतील, आपल्या पाठावर आधारित असतील. मग उदाहरणार्थ आपण प्रश्न कसे विचारू शकतो लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण किती भाग सांगितलेले आहेत. त्यांना किमान मुख्य जे काही 3 भाग आहेत ते आपण अपेक्षित करायचे. मग ते कोणते हा दुसरा प्रश्न झाला. पहिले किती भाग आहे, नंतर कोणते आहे, मग नंतर आणखी पुढे भूकवच कशाला म्हणतात, प्रावरण कशाला म्हणतात, गाभा कशाला म्हणतात, गाभ्याचे कोणते प्रकार आहेत किंवा मग प्रावरणामध्ये कोणकोणते खनिजद्रव्ये आढळतात किंवा सियाल आणि सायमा यामध्ये कोणकोणते खनिजद्रव्ये आहेत. ह्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर इथे आपण अपेक्षित करावयाचं असतं. हे प्रश्न किती विचारावायचे याला काही एक अशी दिलेलं नाही आहे किंवा साधारण तुमचा पाठ संपल्यानंतर तुम्ही 4 प्रश्न विचारायचे की 5 विचारायचे, काही 8 विचारतात, काही 10 विचारतात. याला कोणत्याही प्रकारचं हे दिलेलं नाही, मर्यादा दिलेली नाही की इतकेच विचारले पाहिजे किंवा इतके असले पाहिजे. साधारण आपला उद्देश जो आहे तर तो सफल झाला की नाही हे पाहण्यासाठीचे हे प्रश्न असतात. म्हणून आपल्याला असे प्रश्न इथे विचारावयाचे असतात. तर हे प्रश्न आपल्याला विचारत असताना फळ्यावरती जर तुम्ही काही लिहिलेलं असेल तर ते पुसणं गरजेचं आहे. तुम्ही जर काही शैक्षणिक साहित्य किंवा आकृती वगैरे जर तुम्ही समोर टांगलेली असेल ती काढून ठेवलेली असणं गरजेचं आहे.
नाहीतर काय होईल की आपण मुलांना प्रश्न विचारतोय आणि ते फळ्यावरती आपण जे लिहिलेलं आहे त्याला लक्षात घेऊन ते उत्तर देत आहेत. म्हणजे मग पाठाचा उद्देश सफल झाला असं आपण नाही म्हणू शकत. की मी पाठ शिकवला आणि तो विद्यार्थ्यांना कळला असं इथे होणार नाही. कारण काय, तर ते फळ्यावरती बघून उत्तरं देतील किंवा मग आणखी शैक्षणिक साहित्य टांगलेलं असेल ते लक्षात घेऊन ते उत्तरं देतील. तर हे इथे नाही, तर आपल्याला संपूर्ण पाठ झाल्यावरती हे प्रश्न विचारायचे असतात. मग अशा वेळी आपला फळासुद्धा आपल्याला पूर्ण क्लीन करायचा आहे, पुसायचा आहे तो. आणि दुसरा म्हणजे तुम्ही जर काही शैक्षणिक साधनं वगैरे टांगलेली असतील तर तीसुद्धा इथे काढून ठेवायची आहेत. तर एकंदरीत या प्रश्नांचं जर विद्यार्थी योग्य प्रतिसाद देतील किंवा जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना उत्तरं येत असतील तर आपलं जे काही पाठ आहे हा विद्यार्थ्यांना समजला आहे असं इथे लक्षात घ्यायचं आहे. जर एखादीच विद्यार्थी म्हणजे उत्तरं देत असेल पाठावरती आधारित, तर इथे आपण नाही म्हणू शकणार की पूर्ण वर्गाला हा पाठ समजला आहे. तर विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरूपामध्ये आपल्याला हा पाठ शिकवायचा असतो. आणि पाठ म्हणजे अध्यापन करताना पण प्रत्येक विद्यार्थ्याला तो समजला आहे की नाही समजला आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर आपलं हे प्रगतीचं मूल्यांकन जे आहे तर यामध्ये सर्व विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. तर एकंदरीत अशा रीतीने आपल्याला ही जी काही पायरी आहे तर या पायरीचा इथे विचार करावायचा आहे. मग यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. मग हे प्रश्न विविध प्रकारचे असतील. किती असतील हे इथे आपण नाही याचं चर्चा करणार, पण ते विविध प्रकारचे असतील. मग विविध प्रकारचे म्हणजे कोणते कोणते, साधारणतः एका वाक्यातले असू शकतील, 2-3 वाक्यातले असू शकतील, काही मोठे असू शकतील, किंवा मग फरक द्या असेल, सहसंबंध सांगा असेल किंवा वर्गीकरण करा, अशा स्वरूपाचे हे प्रश्न असू शकतील. तर तुमचा पाठ जसा असेल, तुम्ही उद्दिष्ट जशी ठरवलेली असतील त्याला धरून हे प्रश्न असतील हे लक्षात घ्या. मग आता इथे आपल्या अध्यापनाच्या दृष्टिकोनातून जवळजवळ सर्व पायऱ्या झालेल्या आहेत. असं असलं तरी पण एक शेवटची आणि ती खूप महत्त्वाची जी पायरी आहे ती इथे सांगितलेली आहे. ती पायरी कोणती, तर अध्ययनास पोषक वातावरणाची निर्मिती. मग आता विद्यार्थी जो आहे तर ह्या विद्यार्थ्याला त्याचं अध्ययन सहजगत्या व्हावं किंवा त्याला ते अध्ययन हवंसं वाटावं किंवा त्या अध्ययनामध्ये त्याला गोडी निर्माण व्हावी, ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय करायचं आहे, पोषक वातावरणाची निर्मिती करावायची आहे. मग यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपण शिकवत असलेल्या आशयाचा मूल्यांशी संबंध तसेच गाभा घटकाशी असलेला संबंध, अध्यापनाच्या वेळी वर्गात आनंदी वातावरण निर्मिती, सर्जनशीलता व जीवन व्यवहाराशी संबंध जोडण्यासाठी अध्यापन कृती येथे अपेक्षित आहे. थोडीशी लांबलचक स्वरूपाची ही पायरी आहे पण खूप महत्त्वाची, हे लक्षात घ्या की अध्ययनास पोषक वातावरण निर्मिती म्हणजे नेमकं काय करायचं आहे की आपल्याला जो घटक शिकवायचा आहे तर त्या घटकाचं किंवा तो घटक म्हणजे पाठ्यपुस्तकात का आला तर काही मूल्य आहे त्याला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की गाभा घटक आणि मूल्य असतात प्रत्येक पाठामध्ये दिलेली, तर त्या मूल्यांशी इथे संबंध जोडणं गरजेचं आहे. तसंच गाभा घटकाशी सुद्धा हा संबंध येणारच आहे. जर तुम्ही मूल्यांशी संबंध जोडला तर तो गाभा घटकाशी येणारच आहे. त्यानंतर अध्यापनाच्या वेळी वर्गामध्ये आनंदी वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. आपल्याला माहिती की काही शिक्षक जे असतात त्यांच्या वर्गामधलं जे वातावरण आहे हे खूप खेळीमेळीचं असतं. मग असं खेळीमेळीचं वातावरण असलेला जो तास आहे तर तो विद्यार्थ्यांना खूप आवडतो, तो हवाहवासा वाटतो. मात्र एखादी शिक्षकाचा तास जो असतो तर तो थोडासा दहशतीचा असतो किंवा ते शिक्षक कडक असतात आणि म्हणून मग काय की मुलांना तो नकोसाही वाटतो बऱ्याचदा. म्हणून मग इथे काय म्हटलं आहे की वर्गामध्ये आनंदी वातावरणाची आपल्याला निर्मिती करायची आहे. मग हे आनंदी वातावरण आपण कसं निर्माण करू शकू, तर काही आपल्या पाठाला धरून काही विनोद आले तर तुम्ही ते विनोद करू शकता किंवा मग विद्यार्थ्यांशी तुम्ही मित्रत्वाचं नातं इथे निर्माण करू शकतात. तुम्ही छान छान प्रकारचे शैक्षणिक साधनं आणले, नकाशे आणले, काही प्रतिकृती आणल्या, प्रयोग दाखवले, हे सुद्धा काय आहे, हे आनंदी वातावरण निर्माण करण्याची साधनं आहेत. पण तुमच्याजवळ कुठल्याच प्रकारचं शैक्षणिक साधन नाही आहे, तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकात बघून शिकवतायत, तर हे कसं आहे, हे कंटाळवाणं वाटेल.
म्हणून आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही रंगीत खडूंचा जरी सुंदर वापर केला तरीसुद्धा तो मुलांना हवाहवासा वाटतो. तर एकंदरीत आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप काही करायचं नाही आहे, परंतु खूप काही जरी करायचं नसलं तरी पण जे कराल त्याच्यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळेल ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे की आपला जो काही पाठ आहे तर हा पाठ जरी पाठ्यपुस्तकातला असला तरीसुद्धा त्याचा संबंध जीवन व्यवहाराशी जोडायचा आहे. त्याचा संबंध कुठे जोडायचा आहे तर जीवन व्यवहाराशी जोडायचा आहे. उदाहरणार्थ आपण पृथ्वीचं अंतरंग इथे शिकवतोय. मग ह्या पृथ्वीच्या अंतरंगाचा जीवन व्यवहाराशी काय संबंध जोडता येईल? तर लक्षात घ्या की पृथ्वीचं जे भूकवच आहे तर या भूकवचावरती आपण आपलं जीवन जगत असतो. आपण म्हणजे आपणच नाही तर एकंदरीत संपूर्ण सजीवसृष्टी. मग या संपूर्ण भूकवचाचा जो काही बेस आहे किंवा जो काही पाया आहे तो म्हणजे गाभ्यापासून तर भूकवचाचा सगळाच भाग येतो आणि म्हणून त्याची माहिती विद्यार्थ्यांना इथे असणं गरजेचं आहे. किंवा मग भूकंप होतात, भूकंपामध्ये मोठ्या प्रकारची हानी होते. मग ह्या भूकंपाच्या संदर्भामध्ये कुठल्या भागामध्ये या भूकंप लहरी असतात, योगायोगाने याचा संबंध इथे येतो. किंवा मग आणखी जीवन व्यवहाराशी जर आपल्याला जोडायचं झालं तर विविध प्रकारचे खनिज द्रव्य आहे किंवा मग आणखी जे काही नैसर्गिक स्वरूपाचे वायू आहे, नैसर्गिक तेल आहे, हे कुठल्या स्वरूपामधून आपण काढतो, कशा स्वरूपात काढतो, अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात आपल्याला इथे जोडता येईल. किंवा मग पृथ्वीचं अंतरंग शिकवतोय म्हणजे पृथ्वी या ग्रहाच्या संदर्भात आपण माहिती देतोय आणि पृथ्वी हा जो ग्रह आहे तर याच ठीक ग्रहावरती संपूर्ण सूर्यमालेमध्ये जीवसृष्टी आहे आणि म्हणून इथलं वातावरण हे आपल्या जीवनाशी किती योग्य आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायचं आहे. म्हणजेच काय की तुम्ही जोही पाठ शिकवणार आहात तर तो पाठ केवळ पाठ्यपुस्तकातला आहे म्हणून शिकवायचा किंवा मग विद्यार्थ्यांनी शिकायचा असं न करता त्या पाठाचा त्यांच्या जीवनाशी काय संबंध आहे हे इथे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पायरीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून म्हणजे अध्यापनापूर्वीच हे सगळ्या गोष्टी विचारात घ्यावयाच्या आहेत. तर एकंदरीत आशयुक्त अध्यापन पद्धती या संकल्पनेत किंवा NCT या संस्थेने जी काही आशयुक्त अध्यापन पद्धती वापरावी प्रत्येक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने हे सांगितलं होतं. तर त्यातला हा एक महत्त्वाचा भाग होता की अध्यापनशास्त्रीय विश्लेषण हे कसं करायचं किंवा त्या पायऱ्या कोणत्या आहेत तर त्या आपण या ठिकाणी आज पूर्ण केलेल्या आहेत.